सुपडा साफ अशा शब्दांमध्ये विधानसभा निवडणुकीतल्या मनसेच्या दारुण पराभवाचं वर्णन करावं लागेल। मुळात आता पराभवाची धूळ चाकल्यानंतर राज ठाकरे दिल्या शब्दाला जागणार का हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे। मनसेची सत्ता आल्यानंतर काम करू शकलो नाही तर राजकीय दुकान बंद करण्याची भाषा करणारे राज आता काय करतात याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलंय। याआधीही निवडणूक लढवणार म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी अचानक यू टर्न घेतल्याचं प्रकरण ताजं आहे। तब्बल 250 पेक्षा अधिक जागा लढवणाऱ्या मनसेला 2 आकडी जागाही जिंकता येऊ नये ही लाजिरवाणी गोष्ट नाही तर काय। राज ठाकरेंच्या करिश्म्यामुळे 2009च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात राज यांच्या मनसेचे 13 आमदार निवडून आले। मात्र ज्या मुंबई ठाण्यानं सर्वाधिक 8 आमदार दिले त्याच मुंबई ठाण्यात मनसेच्या सगळ्याच उमेदवारांना मतदारांनी धूळ चारली। 6 वर्ष रखडलेल्या ब्ल्यूप्रिंटमुळेच मनसे उमेदवारांना घरचा रस्ता दाखवल्याचं एकेकाळचे समर्थक खासगीत बोलताना आढळतात। 5 वर्षांमधल्या नाशिकमधल्या निष्क्रिय कारभाराचा फटका मनसेला बसल्याचंही बोललं जातंय। त्यातच युती तुटल्यानंतर मराठी अस्मितेसह अखंड महाराष्ट्राचा मुद्दा भाजप विरोधात प्रभावीपणे राबवणाऱ्या सेनेकडे देखील मराठी मतदारांनी पावलं वळवल्यानं त्याची जबरदस्त किंमत मनसेला मोजावी लागली। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।